तिऱ्हे परिसरात पोलिसांच्या कथित मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी 4 तरुणांना बेदम मारहाण केल्याचा आरोप होत असून या घटनेत एका तरुणाच्या डोक्यावर 2 टाके पडले आहेत, तर इतरांना बेल्टने मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। सध्या सर्व जखमी तरुणांवर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सलगर वस्ती पोलीस सोलापूर रत्नागिरी हायवेवर थांबले होते। यावेळी ट्रॅफिक विभागाशिवाय बेकायदा वसुली केली जात असल्याचा आरोप संबंधित तरुणांनी केला। काही तरुणांनी पोलिसांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर वाद वाढला आणि त्याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले। त्यानंतर या 4ही तरुणांना सलगर वस्ती पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। मारहाणीनंतर तरुणांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनीच त्यांना उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। दरम्यान हॉस्पिटलमध्ये दाखल तरुणांनी त्यांच्या नातेवाईकांना भेटून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। यासाठी सलगर वस्तीचे प्रभारी पोलीस निरीक्षक स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते। मात्र जखमी तरुण संभाजी जगताप यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हे प्रकरण न मिटवण्याचा ठाम निर्णय पोलिसांना कळवला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे। या प्रकरणी पोलिसांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बाजू मांडण्यास नकार दिला। दत्ता जाधव, आम्ही सोलापूर माझा मित्र येतो, त्याचा ॲक्सिडेंट झाला, आम्हाला फोन आला, आम्ही तिथे भेटायला गेलो, काय परिस्थिती ऐकून घेतली। नंतर सलगर वस्तीच्या साहेबाला जाब विचारला, बाबा तुम्ही पैसे घेताना ॲक्सिडेंट झालेला आहे, तुमच्यामुळे ॲक्सिडेंट झाला, त्याचं नुकसान भरपाई द्या। आम्ही त्यांना भेटायला गेलो, त्याने आम्हाला आरेरावी करून आमच्यापासून पळून घेऊन आम्ही त्यांचा पाठलाग करत सलगर वस्ती चौकीला गेलो। त्यांनी एकाच गोल करून त्यांच्या सिनियर साहेबांना सांगितलं की आम्ही दमदाटी केली आणि पोलिसांनी आम्हाला मारहाण केली, पट्ट्याने बेलनं मारलेलं आहे आणि माझ्या भाच्याचं डोकं फुटलेलं आहे। पुरा पैसे घेताना ॲक्सिडेंट झाला ना तिथं। हायवेचे CCTV कॅमेरे चेक करा तुम्ही। कुठं झाले नेमकं घटना? MIT कॉलेज पंपापाशी, समृद्धी हॉटेलच्या अपोजिट साईडला MIT कॉलेज डोंगरी पेट्रोल पंपाजवळ। आमच्या जोडदाराला उडवलं होतं। हां, आम्ही त्यांच्या साईडला पण थांबवल्यावर त्यांनी थांबल्यावर पळून गेले, की पण एका गाडीला उडून गेलं। कोणी उडवलं? ते डिपार्टमेंटच्या गाडीने कट मारून गेले। हां, तिथून आम्ही त्यांच्या माग गेलो, चौकीला भेटायला गेलो। आम्ही चौकीला गेल्यावर ते दुसरे कोणतरी साहेब आले आणि आम्हाला डायरेक्ट ठाणामारी करू लागले।